नमस्कार. हृदय स्वर या मालिकेत मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रसिद्ध नाटककार, लेखक, प्राध्यापक, साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या लेखमालेतल्या विविध लेखांचं अभिवाचन या माध्यमातून मी करते. नमस्कार. डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या हृदय स्वर या मालिकेतल्या आजच्या लेखाचं नाव आहे ईश्वराची कृपा. मनुष्याचं आयुष्य हे जणू एखाद्या प्रवाहासारखं असतं. कधी शांत, कधी प्रचंड वेगवान, कधी खडकांवर आदळणारं, तर कधी हिरव्यागार काठांना स्पर्श करणारं. हा प्रवाह माणसाला कितीही बलवान वाटला तरी त्याच्या हातात संपूर्ण दिशा नसते. तो कितीही मेहनत करत असला तरी काही प्रसंगात अदृश्य शक्ती आपल्याला आधार देते, तर काही प्रसंगात पायाखालची जमीन सरकवून आपल्याला शिकवण देते. या अदृश्य शक्तीला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुदैव, योगायोग, वेळ. पण खरा अर्थ असा आहे की हीच ती ईश्वरी कृपा. कृपा म्हणजे गाड्या, बंगले, पैसा, वैभव एवढं समजणं चुकीचं आहे. खरी कृपा म्हणजे संकटातही मन स्थिर ठेवण्याची ताकद, अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याचं धैर्य, योग्य वेळी योग्य माणसं भेटण्याची संधी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांसाठी हृदयात करुणा जागवण्याची शक्ती. संतांनी नेहमी सांगितलं की सुख मागू नकोस, दुःखही मागू नकोस, पण नामस्मरण ठेवण्याची कृपा माग. कारण सुख तात्पुरतं, दुःखही क्षणिक, पण ईश्वर कृपेनं मिळणारी मनःशांती हीच खरी शाश्वत. तुकाराम महाराजांचं जीवन पाहिलं तर त्यात दुःखाची पराकाष्ठा होती. उपासमार, अपमान, तिरस्कार सगळं त्यांच्या वाट्याला आलं, पण तरीही ते म्हणतात, कुरंग मृग व्याघ्र नको रे संचार, तुझ्या नामस्मरणाचा हाच माझा आधार. त्यांचं जगणं हेच ईश्वर कृपेचं उत्तम उदाहरण होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, पण त्या ध्येयामागे रामदास स्वामींच्या कृपेची सावली होती. आधुनिक काळात पाहिलं तर स्वामी विवेकानंदांनी स्पष्टपणे सांगितलं, मी जे काही झालो ते माझ्या गुरूंच्या कृपेने. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगत, माझ्या आईच्या प्रार्थना आणि देवाचा आशीर्वाद नसता तर मी राष्ट्रपती झालोच नसतो. सचिन तेंडुलकर नेहमी म्हणतो, माझं टॅलेंट ही देवाची देणगी आहे, मी फक्त त्याला मेहनतीनं उजळवलं. रतन टाटा मान्य करतात की योग्य वेळ योग्य संधी मिळणं ही फक्त कृपाच असते. परदेशातील नामवंतांकडे बघितलं तर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणायचे, गॉड डज नॉट प्ले डाईस विथ द युनिवर्स. म्हणजेच विश्वात सगळं एका नियमानं, एका शक्तीच्या आधारे घडतं. नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगात राहिले, पण नंतर ते म्हणाले, माझ्या सहनशक्तीचं रहस्य म्हणजे प्रार्थना आणि अदृश्य अंधार. मदर तेरेसा म्हणायच्या, मी फक्त देवाच्या हातातली पेन्सिल आहे. स्टीव्ह जॉब्स स्टॅनफोर्डमधल्या भाषणात म्हणाले की कधीकधी आपल्याला वाटतं काही चुकीचं घडतंय, पण मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की ते डॉट्स योग्यरित्या जोडले गेले होते. बिल गेट्स म्हणतात, मी योग्य घरात योग्य काळात जन्माला आलो हीच कृपा आहे. ओप्रा विन्फ्रे सांगतात, मी विश्वाच्या डिव्हाइन टायमिंग्सवरच विश्वास ठेवते. यावरून लक्षात येतं की ईश्वर कृपा म्हणजे फक्त सुखसोयी नव्हे, तर अपयशातून शिकण्याची दृष्टी, संकटांना तोंड देण्याची ताकद आणि अनपेक्षित वेळी भेटणारी योग्य माणसं. कधीकधी कृपा दुःखातही रूपांतरित होते, कारण अपयश आणि दुःख आपल्याला थांबवतात, विचार करायला भाग पाडतात. थॉमस एडिसन हजारो वेळा अपयशी झाले, पण म्हणाले, मी अपयशी नाही झालो, मी फक्त एक चुकीचा मार्ग शोधला. अब्राहम लिंकन वारंवार पराभूत झाले, पण त्या पराभवानीच त्यांना महान राष्ट्राध्यक्ष बनवलं. आजच्या तरुणांनी हे समजून घ्यायला हवं की ईश्वर कृपा अनुभवण्यासाठी कृतज्ञता आवश्यक आहे. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानावेत. सेवा करावी, कारण गरजूंची मदत केल्यानं मन प्रसन्न होतं आणि त्यातूनच कृपा अनुभवता येते. अपयश आलं की का दिलंस असं विचारण्याऐवजी यातून काय शिकायचं आहे हे विचारावं. या विचाराला एका कथेतून उलगडता येईल. एका खेड्यात रोहित नावाचा मुलगा होता. वडील त्याचे रिक्षा चालवायचे, आई मजुरी करायची. रोहितचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं. तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, पण बोर्डाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याचे वडील अपघातात जखमी झाले. घरावर संकट कोसळलं. रोहितचं स्वप्न तुटल्यासारखं झालं. पण तेव्हा शेजाऱ्यांनी मदत केली.
शिक्षकांनी पैसे गोळा करून त्याला परीक्षेसाठी उभं राहायला आधार दिला. निकाल लागला तेव्हा रोहित पहिल्या 10 मध्ये होता. पुढे शिष्यवृत्ती मिळाली आणि तो डॉक्टर झाला. तो म्हणतो, माझी मेहनत तर होतीच, पण योग्य वेळी भेटलेली माणसं, त्यांचा विश्वास आणि करुणा हीच खरी ईश्वर कृपा होती. म्हणून ईश्वराची कृपा म्हणजे काही चमत्कार नाही, ती म्हणजे संकटांना सामना करण्याची ताकद, अपयशातून शिकण्याची दृष्टी आणि जीवनात अनपेक्षित वेळी येणारा आधार. भारतीय संत, आधुनिक यशस्वी मंडळी, परदेशातील नामवंत सगळेच एका सुरात सांगतात की आपलं यश केवळ आपलं नसतं, त्यामागे एक अदृश्य कृपा कार्यरत असते. म्हणूनच तरुणांनी प्रार्थना करावी, देवा देवा मला हवं ते देऊ नकोस, पण जे दिलंय त्याचा योग्य उपयोग करण्याची कृपा दे. धन्यवाद.